ज्याने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला त्याच्या आयुष्यात पुढे काय घडलं? नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटले? कितीही प्रयत्न केले तरी यश मिळाले नाही. मनात भीती, चिंता आणि निराशा घर करून बसली आहे. अशा वेळी अनेक जण हार मानतात, पण काही लोक एक गोष्ट कधीच सोडत नाहीत, ती म्हणजे स्वामी समर्थांवरील अढळ विश्वास. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या माणसाने किंवा ज्याने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला त्याच्या आयुष्यात पुढे काय घडलं. ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही, तर प्रत्येक भक्ताच्या जीवनातील दिशा देणारी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एका गावात विनायक नावाचा एक तरुण राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि साधा होता. पण नशीब मात्र त्याच्या बाजूने नव्हते. व्यवसायात सतत नुकसान, घरात आर्थिक अडचणी, आईची तब्येत बिघडलेली आणि स्वतःच्या मनात असंख्य प्रश्न. रोज देवाकडे प्रार्थना करायचा, पण त्याला वाटायचं की देव त्याचं काहीच ऐकत नाही. एक दिवस तो पूर्णपणे खचला. त्याला जगण्याची इच्छाही उरली नव्हती. तेवढ्यात त्याच्या गावात आलेल्या एका वृद्ध भक्ताने त्याला एकच वाक्य सांगितलं, स्वामींवर विश्वास ठेव. उपाय दिसत नसला तरी स्वामी मार्ग तयार करत असतात. हे वाक्य विनायकच्या मनात खोलवर रुजलं. दुसऱ्याच दिवसापासून त्याने दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ हा नामजप सुरू केला. कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त श्रद्धेने. सुरुवातीला काहीच बदल दिसला नाही. अडचणी तशाच होत्या, पण एक गोष्ट बदलली होती, त्याचं मन. आधी प्रत्येक समस्येला घाबरणारा विनायक आता शांत राहू लागला, कारण त्याला खात्री होती की स्वामी त्याच्यासोबत आहेत. भक्तांनो, हीच खरी श्रद्धा असते. परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वामी आपल्या मनाला बळ देतात. काही दिवसांनी विनायकला एका जुन्या मित्राचा फोन आला. त्या मित्राने त्याला छोट्या व्यवसायाची संधी दिली. सुरुवातीला विनायक साशंक होता, पण त्याने धैर्याने ती संधी स्वीकारली. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. आईची तब्येतही उपचारांमुळे सुधारली. विनायकला जाणवलं की हे सर्व एका दिवसात घडलं नाही, पण ज्या दिवशी त्याने पूर्ण विश्वासाने स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण केलं, त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला. स्वामी समर्थांनी अनेक वेळा सांगितलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं रहस्य दडलं आहे. ज्याचा अर्थ असा नाही की भक्ताच्या आयुष्यात कधीच संकट येणार नाहीत. संकटे येतील, परीक्षा होतील, पण त्या संकटावर मात करण्याचं सामर्थ्य स्वामी आपल्या भक्तांना देतात. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी चिंता सोडून स्वामींवर विश्वास ठेवला, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य झाल्या. काहींना नोकरी मिळाली, काहींचे व्यवसाय उभे राहिले, काहींच्या घरातील वाद मिटले, तर काहींना मानसिक शांतता मिळाली. हे चमत्कार आहेत की योगायोग? याचं उत्तर प्रत्येक भक्ताच्या अनुभवात दडलेलं आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, विश्वासाशिवाय भक्ती अपूर्ण आहे. आज अनेक जण स्वामींची पूजा करतात, आरती करतात, माळ जप करतात, पण मनात सतत शंका ठेवतात, माझं होईल का? स्वामी माझं ऐकतील का? इतकी वर्षे झाली, अजून बदल का नाही? भक्तांनो, बी पेरल्यावर लगेच झाड उगत नाही, फळ देत नाही, त्याला वेळच लागतो. त्याचप्रमाणे श्रद्धेलाही संयमाची साथ लागते. स्वामी योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला तयार करत असतात. कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो ती लगेच मिळाली नाही म्हणून नाराज होतो, पण नंतर लक्षात येतं की स्वामींनी त्याहून काहीतरी चांगली गोष्ट आपल्या वाट्याला आणली. म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवा. भक्त कधीच अधीर होत नाही. तो प्रयत्न करत राहतो, नामस्मरण करत राहतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. लक्षात ठेवा, विश्वास म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही. स्वामींवर श्रद्धा ठेवून प्रामाणिक प्रयत्न करणं, चांगले कर्म करणं आणि संकटातही सकारात्मक राहणं, हीच खरी भक्ती आहे. जरी तुम्ही फक्त चमत्काराची वाट पाहत बसलात तर आयुष्य पुढे जाणार नाही, पण जर तुम्ही स्वामींना साक्षी मानून मेहनत केली तर प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा मिळेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वामींवर विश्वास ठेवणारा माणूस इतरांचा द्वेष करत नाही. तो कोणाचं वाईट चिंतत नाही, कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक कर्माचं फळ मिळतंच. म्हणून तो स्वतःच्या मार्गावर चालत राहतो. हळूहळू त्याच्या स्वभावात नम्रता येते, राग कमी होतो, मन शांत होते आणि जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य निर्णय घेणंही सोपं होतं. अनेक वेळा आपण बाहेर बदल शोधत असतो, पण स्वामी आधी आपल्यामध्ये बदल घडवतात. मन बदललं की विचार बदलतात, विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की नशीबही हळूहळू बदलू लागतं. ही स्वामींच्या कृपेची खरी ओळख आहे.
जर आज तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून जात असाल, जर तुम्हाला वाटत असेल की आता काहीच उरलं नाही, तर फक्त एक गोष्ट करा. दररोज काही मिनिटं मनापासून श्री स्वामी समर्थ हा नामजप करा. तुमची जबाबदारी टाळू नका, प्रयत्न थांबवू नका आणि मनातून एकच भावना ठेवा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. कधी कोणत्या मार्गाने, आधी कोणत्या मार्गाने, व्यक्तीच्या माध्यमातून मदत मिळेलच हे आपल्याला माहीत नसतं, पण श्रद्धा आणि संयमाने चालणाऱ्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत. म्हणूनच आजच्या भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवा, निराशेपेक्षा आशा मोठी ठेवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा. कदाचित आजच तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होईल. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, ज्याने स्वामींवर विश्वास ठेवला त्याच्या आयुष्यात फक्त परिस्थिती बदलली नाही, तर तो स्वतः बदलला. आणि जेव्हा माणूस स्वतः बदलतो तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशा श्रद्धा व प्रेरणा देणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.